वासनान ज्योतिषी अशोक खरातच्या पावलावर पाऊल ठेवून महिलांचं लैंगिक शोषण करणारा पत्रकार रवींद्र एरंडेचा पोलीस कोठडीतील मुक्काम 4 दिवसांनी वाढलाय। एरंडेच्या टॅबमध्ये 121 अश्लील व्हिडिओ आढळले। गरजू महिलांना नोकरीचा आमिष दाखवून तो त्यांच्याशी शारीरिक संबंध ठेवायचा, त्याचा व्हिडिओ देखील तयार करायचा। आतापर्यंत एका महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार त्याच्या विरोधात ॲट्रॉसिटी तसंच महिला अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला। तपासादरम्यान 8 महिलांचे व्हिडिओ पोलिसांना निष्पन्न झाले, पण बदनामीच्या भीतीनं महिला तक्रार देण्यासाठी पुढे येण्यास धजावत नाहीत। दरम्यान एरंडेची पोलीस कोठडीची मुदत आज संपत असल्यानं त्याला न्यायालयात हजर करण्यात आलं। व्हिडिओचा वापर करून त्यानं महिलांकडून खंडणी घेतली का, व्हिडिओचा आणखीन काय गैरवापर केला याचाच तपास करणं बाकी असल्यानं पोलिसांनी 4 दिवस पोलीस कोठडी वाढवून मागितली आहे। न्यायालयाने ती मंजूर केली आहे। एरंडेनं एवढ्या महिलांचं शोषण करूनही एकही राजकीय नेता निषेधासाठी पुढं न आल्यानं त्याच्या काळ्या कृत्याची कल्पना आधीच होती का, असा सवाल उपस्थित केला जातोय। आरोपी रवींद्र एरंडे याच्यावर नोकरीचे आमिष दाखवून शारीरिक संबंध केले व व्हिडिओ प्रसारित केले अशा प्रकारचा गुन्हा दाखल झालेला आहे। या गुन्ह्यामध्ये 2 दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आलेली होती। आज देखील या आरोपीला मेहरबान न्यायालयात घेऊन आलेले होते आणि मेहरबान न्यायालयाने पुढील चौकशीसाठी पुढील तपासासाठी 4 दिवसाची पोलीस कोठडीचा आदेश पारित केलेला आहे। आता वास्तविक पाहता रवींद्र एरंडेंनी 2/4/2026 रोजी एक गुन्हा दाखल केला होता एक्स्टॉर्शनचा, पिळवणुकीचा। आर्थिक पिळवणुकीचा गुन्हा दाखल केल्यानंतर त्यात जो आरोपी होता आकाश बकरे, या आकाश बकरेच्या निकटवर्तीयांनी 4 तारखेला या रवींद्र एरंडे विरुद्ध प्रस्तुतचा खोटा गुन्हा दाखल केल्याची प्रथमदर्शनी शक्यता मोठी दिसून येते। त्यामुळे ह्या गुन्ह्यावर मोठ्या प्रमाणात संशय देखील निर्माण होतोय। 4 दिवसाच्या पोलीस कोठडीनंतर नक्कीच न्यायालयीन कोठडीचा आदेश पारित होईल। त्यानंतर लगेचच आम्ही जामिनाची तयारी करणार आहोत। जर जिल्हा न्यायालयाने जामीन दिला नाही तर आम्ही उच्च न्यायालयात देखील जाणार आहोत। दरम्यानच्या काळात ही फिर्याद कशी पॅशिंग करता येईल यासाठी देखील आम्ही आमच्या परीने प्रयत्न करणार आहोत। खरं तर पोलिसांच्या हाती बरेचसे तपासादरम्यान पुरावे हाती लागले आहेत। आपण कशाच्या आधारे नेमकं म्हणताय की या सगळ्या गुन्ह्यासंदर्भात जो कुठेतरी रागातून हा गुन्हा त्या ठिकाणी दाखल केला आहे किंवा फिर्यादी असताना आरोपी करण्यात आलाय, आपल्याकडे नेमकं या संदर्भात काय माहिती आहे? सदरचा गुन्हा हा 2017 व 18 ह्या वर्षाचा सांगितला जातोय फिर्यादीमध्ये। त्याचबरोबर सदरचा गुन्हा 2023 ला एक घटना घडली असे सांगितलं जातंय। मग जर घटना 2017 ला घडली, तुमची शारीरिक पिळवणूक 2017 ला झाली किंवा 2023 ला पुन्हा झाली, तर मग गुन्हा नोंदवायला, गुन्हा दाखल करायला तब्बल 3 वर्ष विलंब का झाला? मग ज्या ठिकाणी विलंब होतो त्या ठिकाणी ही पूर्वलक्षी विचारांती आफ्टर थॉट ही गुन्हा दाखल आहे असं प्रथमदर्शनी दिसून येतं। आणि ज्या गुन्ह्यावर, ज्या कंप्लेंटवर संशय निर्माण होतो तर संशयाचा फायदा नक्कीच आरोपीच दिला जावा, म्हणून या प्रकरणामध्ये या गुन्ह्यावर संशय असल्याचं प्रथमदर्शनी दिसून येतंय। पोलिसांच्या तपासामध्ये काही महत्त्वाचे संशयास्पद जे आहे त्या वस्तू आढळून आल्या होत्या, त्यामध्ये सापाची कातडी देखील आढळून आली। अशा प्रकारचं काय नेमकं या ठिकाणी पोलिसांनी जे नमूद केले की सापाची कातडी आढळून आली, वास्तविक ती सापाची कात आहे आणि कवडी आढळून आली। आता कवडी कोणाकडेही भेटू शकते, आपण देवाऱ्यात कवडी ठेवतो, सापाची कात आहे ती निरुपयोगी गोष्ट आहे। त्याचा आणि जादूटोण्याच्या मुद्द्याशी काही संबंध दिसून येत नाही। त्यामुळे त्या कारणास्तव पीसी घेणे हे देखील मनाला किंवा सत्सद विवेक बुद्धीला पटण्यायोग्य दिसून येत नाही। राहिला मुद्दा आर्थिक गुन्ह्यासंदर्भात, आर्थिक काही दस्त मिळून आले, गुन्हा दाखल झालेला आहे BNS 69 आणि 77 ह्या कलमानुसार झालेला आहे। त्याचबरोबर अत्याचार विरोधी अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा 1989च्या 2 कलमानुसार दाखल झालेला आहे। त्या कलमांचा आणि आर्थिक दस्तावेज मिळण्याचा कोणताही संबंध नाहीये। मग आर्थिक दस्तावेज सापडले ते काय आहे ते तपास अधिकाऱ्यांनी सांगणं अत्यंत गरजेचं होतं, परंतु तपास अधिकारी त्याविषयी तोंडात का मिठाची गुळणी धरली याचं आम्हाला अद्याप उत्तर मिळालेलं नाही।